नमस्कार, न्यूज 22 महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आम्ही आलो आहोत पचखेडी ग्रामपंचायतच्या खैरलांजी गावामध्ये, ज्या गावामध्ये फ्लोराईडयुक्त पाणी गावकऱ्यांना पिण्यासाठी येते आणि त्यामुळे लहान मुलांचे आणि नागरिकांचे दात अक्षरशः खराब होत चालले आहेत। चला तर याकडे प्रशासन दखल देते की काय आपण खैरलांजी गावातील तरुण मुलं व लहान मुलांची अक्षरशः दात खराब होत चालली आहे। याचं नेमकं कारण काय तर खैरलांजीतील ग्रामस्थांना आपण परस्पर विचारूया। काकाजी, जे तुमच्या गावातील लहान मुलं आणि तरुण मुलांची जे दात खराब होत आहे याला नेमकं मुख्य कारण काय आहे? पाण्यामुळे हे सर्व परिस्थिती खराब आहे। आम्ही याच्यापासून पाणी पिऊ शकत नाही। उद्यापासून आम्हाला बंद पाहिजे बोर, हे आम्ही कुठून बी पाणी आणू पिऊ। म्हणजे जो पाणी येत आहे त्या पाण्यामुळे, येणाऱ्या पाण्यामुळे तुमच्या गावातील लहान मुलांचे व तरुणांचे दात अक्षरशः खराब होत चालले आहेत। याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही का? नाही, कोण लक्ष दिले नाही। आजपर्यंत तिसरी रिपोर्ट आहे। या रिपोर्टमध्ये कोणच बोललेले नाही, कोणच काही असं केला नाही। जवळजवळ किती दिवस झाले जे तुमच्या गावामध्ये समस्या उद्भवत आहे? 15 ते 20 दिवस झालेले आहेत। बघा मित्रांनो, 15 ते 20 दिवसापासून या खैरलांजी गावामधील विद्यार्थ्यांचे, लहान मुलांचे अक्षरशः दात खराब होत चालले आहेत। मात्र याकडे अजूनही प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही। प्रशासन या ग्रामस्थांच्या जीवावर बेतलं की काय, अशी परिस्थिती सध्या खैरलांजी गावामध्ये उद्भवलेली आहे। मात्र अजूनही प्रशासनाने या गावाकडे लक्ष दिलेली नाही। एकंदरीत जीव धोक्यात गेला तरी चालेल ग्रामस्थांचा, मात्र प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही। जर समजा उद्या जर काही कमी जास्त झाला तर याला नेमकं जबाबदार कोण राहणार आहे? कोण? शासन राहील याच्याला जबाबदार, ग्रामपंचायत राहील जबाबदार। मग आम्ही नागरिक का करणार आहोत इथं? आम्हाला कोणता उपाय आहे? त्या व्यक्तींना आता जवळजवळ बाकी सर्व जे लोक आहेत, म्हणजे कुठलाच प्रशासकीय अधिकारी अजूनपर्यंत तुमच्या गावात पाहिला नाही? नाही, आलेच नाही, कोणीच नाही आले। बघा, खैरलांजी ग्रामस्थांचा जीव धोक्यात गेला तरी कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला या ग्रामस्थांशी काही देणं घेणं नाही, असं एकंदरीत या ठिकाणी असलेल्या महिलांनी आपल्याला सांगितलं। ते आमच्या गावाकडे खैरलांजीमध्ये फिरून पाहत नाही आणि लक्ष देत नाही। तिथं वारंवार खाबर जाऊन सुद्धा ते फिरून पाहत नाही, आमच्या गावाकडे लक्ष देत नाही। ते खातं उचलत नाही आणि पाणी सुद्धा आम्हाला मिळत नाही आणि आमचे मुलं बाळा खराब झालेले आणि ते त्याचे आरोग्यावर परिणाम झालेला, तर त्याची सोय करून देण्यात यावी। पचखेडी ग्रामपंचायतचे सरपंच या ठिकाणी आहेत। जी समस्या खैरलांजी गावामध्ये एकंदरीत उद्भवलेली आहे, ग्रामस्थांच्या जीवाला धोका होऊ शकतो। तरुणांचे, लहान मुलांचे, ग्रामस्थांचे एकंदरीत दात या ठिकाणी खराब झालेले आहेत। उद्या किडन्याही खराब होऊ शकतात। एकंदरीत याविषयी आपण सरपंचांना विचारू। सर्वप्रथम तर मी पहिल्यांदाच इथे आलेलो आहे आणि तुमच्या समोर पहिल्यांदाच बोलत आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही इथे जे जलजीवन मार्फत जे बोर बनवली होती, त्या बोरचं पाणी काही 15 दिवस आम्ही चालवलं, पण त्या पाण्यात गढूळ पाणी येत होतं। म्हणजे पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे गढूळ पाणी येत होतं, त्यामुळे आम्ही ते बोर बंद केली। कारण त्याही वेळेस आम्हाला वाटलं की ग्रामस्थाच्या जीवाला धोका होऊ शकतो, म्हणून आम्ही ते बोर बंद केली आणि पुन्हा आता त्या बोरला चालू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि जवळपास 2 ते 3 दिवसामध्ये हा प्रॉब्लेम पूर्णपणे सुटून जाईल। म्हणजे जो प्रॉब्लेम कित्येक दिवसापासून उद्भवलेला आहे तो येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, असे सरपंचांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। जे नवीन जलजीवन मिशनची इथं ज्या योजना चालू झालेली आहे ते काही कारणास्तव बंद पडलेली आहे, त्या तुरंत 2 दिवसामध्ये आपण सुधारवून त्या पाणी आपण गावाला देऊ। तो पाणी शुद्ध आहे असं आम्ही गावकऱ्यांनी सांगितलेल्या सर्व सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। पाण्याची परत तपासणी करण्यात येईल व गावकऱ्यांना या योजनेमार्फत शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल अशी आम्ही ग्रामपंचायततर्फे हमी देतो। प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्याकरिता
न्यूज 22 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा न्यूज 22 महाराष्ट्र, आवाज जनसामान्यांच्या हक्काचा.